नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गावासाठी काहीतरी करून दाखवायची संधी ही ग्रामपंचायत मधून मिळते. सध्या ग्रामपंचायती सक्षम झालेल्या आहेत. केंद्र शासनाने 15व्या वित्त आयोगासारखे अनेक कोट्यावधींचे फंड ग्रामपंचायतला देऊ केले आहेत. त्यामुळे गावाचा विकास होत आहे. गाव छोटंसं असलं तरी गावचा विकास चांगल्या पद्धतीने झाला आहे. आणखीन विकास करण्यासाठी आवश्यक निधीसाठी विशेष प्रयत्न केले जातील असे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी दिले. ते हातकणंगले तालुक्यातील माले ग्रामपंचायतला भेट दिली त्याप्रसंगी बोलत होते. माले ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच राहुल कुंभार, माजी उपसरपंच प्रताप पाटील, ग्रामविकास अधिकारी LB पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी माले विकास सोसायटीचे चेअरमन अभयसिंह पाटील, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष उमेश पाटील, सौरभ पाटील, रमेश पाटील, अमोल पाटील, पिंटू पाटील, भारत कुंभार, राहुल कांबळे, जयश्री नरुटे, अक्काताई कांबळे, भारत पाटील, किरण कांबळे, माले विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुरेश जाधव, पांडुरंग शिंदे, शिवाजी डफळे, सर्जेराव डफळे यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. जाणार आहे उद्घाटनासाठी. तो मालेवाडी हा आमचा त्यातलाच भाग आहे, पण अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव. त्यामुळं लोकसंख्या कमी आणि निधीची सुद्धा कमतरता या ठिकाणी निश्चितपणे आहे. कारण तसं काही कारखाना किंवा आणखी कुठली गोष्ट या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायतच्या फंडामध्ये आणि मग बाहेरून आपल्याला काय मिळतंय त्या सगळ्या बाहेरून येणाऱ्या रकमेचा ओढा जास्त या ठिकाणी आणणं गरजेचं आहे. त्यामुळं मध्ये मी साहेबांना सांगितलं होतं की थोडंसं माल्यावरती आमच्या जास्त लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे. प्रामुख्यानं आमच्या गावामध्ये आम्ही माननीय अमोल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवारचं जे काम त्या ठिकाणी झालेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम. म्हणजे गेल्या वर्षी साधारणतः 4 महिने नाम फाउंडेशनचं मशीन आपल्या 4-5 ओढ्यांच्या गाळ बाहेर काढणं आणि बंधारे 46 बंधारे आहेत आपल्या या 4-5 ओढ्यांच्यावर, तर ते बंधाऱ्यांच्या मधला गाळ काढणं हे प्रामुख्यानं काम, बेसिक काम त्या ठिकाणी अमोल माडिक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ठरलेलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. इथून पुढे अशाच पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीची एक अपेक्षा सगळ्याच ग्रामस्थांची असल्यामुळं आणि माननीय अमोल माडिक साहेब यांचा पाठीवर हात आहेच, पण त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेचे प्रमुख या नात्यानं तुमचाही आशीर्वाद या ठिकाणी या गावावरती असावा अशा पद्धतीची एक इच्छा, अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अगदी फक्त एकाच भेटीमध्ये लगेच कार्यक्रमाला आपण होकार दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं खूप खूप ऋण व्यक्त करतो. आणि थोडंसं आपल्याकडे जो आता कृषीचा आणि दुग्धजन्यचा जे काही आपला भाग आपल्याकडे आहे भाग, तर त्याच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त आपल्या गावाला काही देता येईल, करता येईल ते करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. या कार्यक्रमाला उपस्थित या गावचे लोकनियुक्त सरपंच मारसर चे पाहुणे पाटील साहेब, उपस्थित असणारे सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य, विविध विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ. खरं तर आज जिल्हा परिषदची माझी उपाध्यक्षपदी निवड झालेली असली तर मी यापूर्वी बरेच वेळा मालेगावामध्ये येऊन गेलो. माझं येणं जाणं असतंय. कुंभार सरांचे मैत्रीचे संबंध आहेत, पाहुणे असलेल्या पाहुण्यांच्या घरी सुद्धा येणं आहे, सौरभ आहे, बरीच लोक या ठिकाणी संबंधित आहेत. आणि बऱ्याच वेळा मी या ठिकाणी येऊन मालेगावामध्ये गेलोय. माझा सुद्धा प्रवास अगदी ग्रामपंचायत सदस्यापासूनच आहे. त्यामुळे मी जरी या जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष पदापर्यंत गेलेलो असलो
माझी सुरुवात राजकारणाची आणि समाजकारणाची ग्रामपंचायत सदस्य बसणार. ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर 10 वर्ष उपसरपंच आणि 5 वर्ष ग्रामपंचायतचा सरपंच. म्हणजे माझ्या आयुष्यातली 16 वर्ष मी ग्रामपंचायतमध्ये काढली. तसं ग्रामपंचायत आमच्या कुटुंबासाठी नवीन नाही. माझे आजोबा सरपंच होते, माझे वडील सरपंच होते, माझे थोरले भाऊ सरपंच होते आणि गेली 16 वर्षे ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. खऱ्या अर्थानं काम करायची संधी जे आपलं नेतृत्व किंवा आपलं कार्य आणि गावासाठी काहीतरी देण्याचं योगदान हे करण्याची संधी जर कुठं असेल तर ती खऱ्या अर्थानं गावात असते, भूमीत आपली असते आणि ग्रामपंचायतीमध्ये असते. पूर्वीची ग्रामपंचायतची अर्थव्यवस्था नाजूक असायची, वसूल कमी असायचा आणि त्या आपल्या अर्थव्यवस्थेवर गावगाडा चालवायचं हे पूर्वीच्या लोकांना तसं त्रासात होतं. परंतु आता ग्रामपंचायती सक्षम झाल्यात. केंद्र शासनानं अतिशय आपल्याला 15 वित्त आयोगासारखा निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे आणि तो निधी खर्च करत असताना सुद्धा केंद्र सरकारनं अतिशय चांगली मार्गदर्शक सूचना आपल्याला दिल्या. एका विशिष्ट विभागावर आपले खर्च न होता येणारे पैसे प्रत्येक विभागामध्ये ते आपण खर्च करावे त्यासाठी त्यांनी मार्गदर्शक सूचना दिली. म्हणजे अगदी शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, म्हणजे प्रत्येक क्षेत्रावर तुम्ही त्या ठिकाणी काम करावं, त्या ठिकाणी निधी खर्च करावा असं या 15 वित्त आयोगाचं त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे. आणि त्या माध्यमातून आता ग्रामपंचायती खऱ्या अर्थानं सक्षम झाला आणि ग्रामीण भागाचा विकास झाला असं मला म्हणावं या ठिकाणी वावगं करणार नाही. त्यासोबत जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावांना देण्यासाठी बी प्रचंड त्या ठिकाणी निधी मिळतो. जरी आमच्याकडे पशुसंवर्धन आणि कृषी खातं असलं त्यांच्याकडं तरी ग्रामपंचायत हा स्वतंत्र विभाग आहे आणि ग्रामपंचायतच्या स्वतंत्र विभागातून नागरी सुविधा, जनसुविधा आणि पर्यटन स्थळाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम या गावांसाठी करू शकतो. येणाऱ्या काळात माझं जरी कार्यक्षेत्र जिल्ह्याचं असलं तर विशेष प्रेम आमचं हातकणंगले करवीरच्या विधानसभा मतदारसंघाचा आमचा दक्षिण विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे या दोन्ही आमच्या आमदारांचा मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण आणि जरी त्यांचा मतदारसंघ असला तर कर्मभूमी त्यांची आणि जन्मभूमी हातकणंगले मतदारसंघ आहे. त्यामुळे ह्या मतदारसंघावर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघावर विशेष आमचं लक्ष असणार आहे. आमचं जे काही निधी असेल किंवा काम करायला आम्हाला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी प्राधान्यानं या दोन्ही तालुक्यांना आम्ही प्रथम प्राधान्य देण्याचा प्रयत्न असणार आहे. गाव जरी छोटंसं असलं तरी गावाचा विकास तुमच्या लोकांच्या माध्यमातून अतिशय चांगला आम्हाला या ठिकाणी दिसतोय. गावातले रस्ते असतील, मेट्रोस असतील, स्वच्छता असेल या विषयावर बारकाईने लक्ष देऊन एक माले आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल तुमचे सर्व लोकप्रतिनिधींचं, ग्रामस्थांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळात काय तुम्हाला आमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय आवश्यक बाब आहे सगळ्याच गोष्टीची पूर्तता करण्यापुरतं आमचे काही कार्यकाळ मोठा नाही आहे. पण एक ग्रामपंचायत म्हणल्यानंतर जसा आपण 15 वित्त आयोगाचा विकास आराखडा तयार करत असतो तसाच एक गावाचा विकास आराखडा ग्रामपंचायतीनं तयार करावा. म्हणजे मी एवढं सांगतो की ग्रामपंचायत म्हणल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असतो की लाईट, पाणी, स्वच्छता, गटार्स. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्याकडे समस्या आणि आपण जोपर्यंत या पृथ्वीवर आहे तोपर्यंत ही समस्या आयुष्यात सांगतो. हे क्षेत्र सोडून सुद्धा आपल्याला बरेच नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन वेगवेगळ्या योजना गावामध्ये आणून वेगळं काहीतरी गावासाठी करण्याची ही ग्रामपंचायत एक साधन आहे आपल्याकडे. आणि ती संधी तुम्ही लोकांनी उपलब्ध करून गावामध्ये वेगळे काहीतरी म्हणजे लाईट, स्वच्छता, पाणी, गटर्स हे काही भौतिक सुविधा या चालूच राहणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मी सरपंच असताना मी माझ्या गावामध्ये पहिली कृषी अवजार बँकेची स्थापना केली. शेतकऱ्यांना 50% सवलतीच्या दरामध्ये त्या ठिकाणी मशागतीची कामं करून द्यायचं काम पहिला ग्रामपंचायतीने केलं. 2010 ते 2015 माझा सरपंच पदाचा कार्यकाळ होता. त्या काळामध्ये मी पहिली ग्रामपंचायत सोलर केली म्हणजे 15 वर्षापूर्वी. म्हणजे आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल.
गावात पंचगंगा नदीवरून 1 फूट व्यासाची थेट पाईपलाईन गावामध्ये आणली. गावामध्ये आता पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे आणि खर्चाच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. प्रति मिनिटाला 5000 लिटर पाणी गावामध्ये पडते आमच्या. हे खर्चाच्या नदीचं पाणी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आम्ही दिवसाला 6 लाख लिटर पाणी विकत घेतो. ते विकतचं पाणी आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही गावानं ठरवलं आणि 15 वित्त आयोगाचा 1.5 कोटी निधी साठवला आणि आम्ही पंचगंगा नदीवरनं आमची 4 किलोमीटर अंतरावर नदी असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी थेट पाईपलाईन गावाला आणायचं ठरवलं आणि गावामध्ये असणारं तलाव आणि विहिरी ज्या पूर्वजांनी बांधून ठेवलेल्या त्या विहिरीमध्ये पाणी पडून तिथं सेक्शन पंप बसवून आपण गावामध्ये चावी खर्चाच्या पाण्यासाठी. त्यामुळे जे विकतचं 6 लाख लिटर पाणी आम्ही घेत होतो त्याच्यावरचा ताण आम्हाला कमी झाला. तसंच आता जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलं मी ऐकून आहे. भेट द्यायचं योग आता आज गडबड आहे माझी, पण भविष्यात मी भेट देतो. कारण ग्रामीण भागामध्ये पाणी प्रश्न हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. पाणी जर नाही आलं तर म्हणजे ज्या काय आपल्याला प्रत्येक घरातनं महिला उठल्यानंतर महिलेला म्हणजे ज्या भगिनी असतात, लाडक्या बहिणी असतात, त्यांना कुठली गोष्ट आवश्यक असते. उठल्यानंतर आपल्याला पहिला उठल्या पाण्याची गरज असते आणि जर पाणी त्या घागरीमध्ये नसेल, त्या पिपामध्ये नसेल, त्या टाकीमध्ये नसेल तर पहिले जर स्त्री कोणाला असेल तर ते ग्रामपंचायत पदाधिकारी असते. आणि हे जर आपण व्यवस्थित केलं तर मला वाटतं की त्यांच्यासारखा मोठा आशीर्वाद. कारण मी ते अनुभवलंय. आमच्या गावाला पाण्याचा स्तोत्र नाही आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं विकतचं पाणी घेऊन आम्ही गावाची ताण भागवत होतो. 20,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि 20,000 लोकसंख्येला पाण्याला आम्हाला प्रति माणसाला 70 लिटरचा रेशो जरी धरला तर आम्हाला 12-13 लाख लिटर पाणी लागत होतं. तरी सुद्धा 6 लाख लिटर मध्ये आम्ही ताण भागवत होतो. हे कंट्रोल होईना. जशी जशी लोकवस्ती वाढायला लागली टाकीची कपॅसिटी आहे तेवढीच आहे. टाकीची कपॅसिटी वाढवली नाही. म्हणून माणसांचा त्रास, माणसांची बोलणी, माणसांचं सगळं हे बघितलं आणि महिला वर्गाचा त्रास बघून आम्ही ते थेट पाईपलाईनचा निर्णय घेतला. आणि मी थेट पाईपलाईन आणल्यानंतर महिला आमच्या विरोधातल्या पॅनेलला अजिबात निवडूनच येतात. आम्हाला प्रचार म्हणजे मी लिटरली सांगतो, मी माझ्या वार्डात 15 वर्षे 16 वर्षे निवडून आलो तर मी माझ्या वार्डात प्रचारलाच जातो. कारण महिलाच त्या ठिकाणी एक वार्ड आमचा 2-2, 2.5 हजार मतांचा. त्यामुळे महिला कुणाला त्या ठिकाणी प्रचंड मतानं विजयी करू सलग माझ्या नेतृत्वाखाली 15 वर्ष पॅनल निवडून. त्यामुळे हे काम करत असताना विकासात्मक कामं करा. तुम्हाला जे काही जिल्हा परिषदकडनं मदत लागणार आहे सरपंच साहेब सांगा, आराखडा तयार करून द्या. कृषी संबंधित विषय असू द्यात, पशुसंवर्धन संबंधित विषय असू द्यात किंवा विकासाच्या बाबतीतले असू देत किंवा एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम तुमच्या गावासाठी जर राबवायचा असेल तर 100% सांगा. आमचे सुयश साहेब, संजय शिंदे साहेब हे काय तुमचंच म्हणजे माझा एक पार्ट सांभाळणारे, मोठा पार्ट सांभाळणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी या ठिकाणी पडणार नाही. हा शब्द या समारंभाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. एखादं चांगलं काम या गावासाठी, कारण माझं जरी जिल्हा परिषदचा टर्म संपला तरी मी काहीतरी केलं या गावासाठी. कारण संबंध आहेत आपले, हे काय संपणारे संबंध नाही. असं कुठलं तरी उठावदार काम तुम्ही सुचवा, ते काम निश्चितपणे या गावासाठी देण्याचा शब्द मी या ठिकाणी देतो. आज तुम्ही या ठिकाणी ज्या धावत्या भेटीत मला सर्वांनी बोलवलं, सर्वांना मान सन्मान केला तुम्ही सर्व लोकांनी, त्याबद्दल मी माले ग्रामपंचायत आणि मालेगावच्या सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त करतो.